एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 3 प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 14 गणित 14th एक्झाम्पल sin square minus 160 degree divided by sin square 70 degree plus sin in bracket 180 degree minus theta divided by sin theta equal to sec square 20 degree. तर इथे आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS हे इथे प्रूव्ह करू. Now here angle is negative and trigonometric function of negative angle, that is sin negative theta is negative sin theta. Therefore sin square negative 160 degree means negative sin square 160 degree. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. साइन निगेटिव्ह अँगल असेल तर इक्वल टू निगेटिव्ह साइन थिटा. आता इथे आपण साइन 160 डिग्री इक्वल टू काढू आधी. आता इथे अलाइड अँगल्स मध्ये याचं रूपांतर करू. मग साइन 160 मीन्स 180 डिग्री मायनस 20 डिग्री. साइन पाय मायनस 20 डिग्री. आता इथे आपल्याला अलाइड अँगल्स चा फॉर्म्युला वापरायचा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स. इथे साइन साठी साइन इन ब्रॅकेट n पाय डिवाइड बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा व्हेन n इज एन इव्हन इंटिजर. जेव्हा n इव्हन इंटिजर आहे, समसंख्या आहे. आता इथे n इक्वल टू 2 आहे. हे नुसतं पाय आहे. ह्याचा अर्थ इथे n इक्वल टू 2 आहे. म्हणजे 2 पाय डिवाइडेड बाय 2 इक्वल टू पाय. मग 2 इज इव्हन नंबर म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे इव्हन नंबरचा. मग साइनचं प्लस मायनस साइन थिटा होतं. म्हणजे इथे काय होणार आहे, प्लस मायनस साइन 20 डिग्री. तर प्लस मायनस पैकी कोणती साइन घ्यायची, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते आधी बघायचं आणि तिथे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह की निगेटिव्ह बघायची. आता इथे साइन पाय मायनस 20 डिग्री म्हणजे हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल आहे पाय मायनस 20 डिग्री. अँड साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट. बाय डेफिनेशन साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. अँड इन सेकंड क्वाड्रंट y all numbers on y axis are here positive. इकडे x axis वर पॉझिटिव्ह आहेत आणि इकडे x axis वर निगेटिव्ह नंबर्स आहेत. इकडे निगेटिव्ह नंबर्स आहेत y axis वर. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये जो y axis येतो तिथे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे. म्हणजे साइन इथे साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचं. साइन 20 डिग्री मीन्स साइन 160 डिग्री इक्वल टू साइन 20 डिग्री. देअरफॉर निगेटिव्ह sin square 160 degree means negative sin 20 degree square. तर आता इथे ह्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, निगेटिव्ह sin 20 डिग्री स्क्वेअर. तर साइन स्क्वेअर 70. आधी आपण साइन 70 ची साइन 70 मीन्स साइन 90 डिग्री मायनस 20 डिग्री means sin pi by 2 minus 20 degree. 90 degree means pi by 2. 180 divided by 2 90 degree. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेत. तर अलाइड अँगल्स मध्ये आपण फॉर्म्युला वापरतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. जे साइन फंक्शन आहे तर साइन इन ब्रॅकेट n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस. आता इथे n हा ऑड आहे. n when n is an odd integer म्हणजे विषम संख्या. इथे n बरोबर आहे 1. n इक्वल टू हियर 1 पाय बाय 2. मग साइनचं इथे कॉस होणार, कॉस थीटा. मग इथे सुद्धा प्लस मायनस कॉस 20 डिग्री. कॉस थीटा मीन्स कॉस 20 डिग्री. मग आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं साइन हे. आता हा अँगल म्हणजे साइन पाय बाय 2 मायनस 20 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो बघायचा. तर 90 मायनस 20 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे हा.
हा अँगल आहे 90 डिग्री मायनस 20 डिग्री. हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला आणि फर्स्ट क्वाड्रंटला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह असतात. अँड वाय मीन्स व्हॉट? बाय डेफिनेशन वाय मीन्स y coordinate and all numbers on y axis are here positive. Therefore here sign is positive. Value of sign in first quadrant is positive. But therefore take here positive sign means cos 20 degree. Sin square 70 degree means cos 20 degree ह्याचा स्क्वेअर घ्यायचा स्क्वेअर divided by cos 20 degree square. Cos 20 degree चा square plus the sin 180 minus pi means 180 minus theta means pi minus theta. Now sin 180 minus theta means sin pi minus theta. Here n is even number, n equal to here 2, and when n is even then फॉर्म्युला काय होणार आहे? आता साईनचं इथे साईनच राहणार आहे. जेव्हा इवन असेल तेव्हा साईन थिटा. देअरफॉर साईन पाय मायनस थिटा मीन्स प्लस मायनस साईन थिटा. पण आता प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं? परत क्वाड्रंटमध्ये बघायचं कोणत्या क्वाड्रंटला आहे. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे आणि सेकंड क्वाड्रंटला वाय ॲक्सिसवर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि सेकंड क्वाड्रंट साइन व्हॅल्यू ऑफ साइन इज पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह. साइन मीन्स व्हॉट? वाय कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर ऑन वाय ॲक्सिस आर हिअर पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे इथे साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार म्हणून इथे आपण पॉझिटिव्ह घ्यायचे. Positive means sin theta. But sin 180 minus theta means only sin theta divided by sin theta. Sin theta upon sin theta means 1. इथे negative square, negative sin 20 degree square means sin square 20 degree. Sin square 20 degree. आणि इथे cos square 20 degree plus 1. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जर घेतला आपण तर तो पॉझिटिव्ह येतो. आता समजा -5 स्क्वेअर मीन्स व्हॉट? -5 इंटू -5. निगेटिव्ह बिकम्स हिअर पॉझिटिव्ह. तसंच इथे आपण केलेलं आहे. नाउ साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. मग साइन स्क्वेअर 20 अपॉन कॉस स्क्वेअर 20 मीन्स टॅन स्क्वेअर 20 डिग्री प्लस साइन अपॉन कॉस मीन्स टॅन. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर आणि दोन्हीकडे अँगल सेम आहे 20. It is equal to 1 plus tan square 20 equal to sec square 20 degree. आता इथे आपण ही जी आयडेंटिटी आहे ही आपल्याला माहिती 1 plus tan square theta equal to sec square theta. त्यामुळे आपण असं लिहू शकलो 1 plus tan square 20 degree equal to sec square 20 degree and it is equal to RHS side. Therefore, LHS equal to RHS. आता इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.